बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे। आज राहुल नाशिकमध्ये रोड शो करणार आहेत। शेतकरी मेळाव्यात बोलताना रामराम मंडळी म्हणत राहुल गांधींची मराठीतून भाषणाला सुरुवात। देशात महागाई, बेरोजगारी आणि भागीदारी वाढली आहे असे म्हणत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे। दरम्यान राहुल गांधी नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात बोलत असताना त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। 10 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने काय केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, अरबपती लोकांचे कर्ज माफ करण्यात आले, पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली नाही। आमचे सरकार असताना 70,000 कोटींची कर्जमाफी केली। आम्ही एक वेळा तुमचे कर्ज माफ केले, त्याच्या 24 पटीने 20 ते 25 लोकांचे कर्ज माफ केले। ते 20 ते 25 लोक आहेत, त्यांच्याकडे देशातील 70 करोड लोकांचे पैसे आहेत। राहुल गांधी म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई यावर मोदी सरकार का बोलत नाही? कांद्यांच्या भावावर मोदी सरकारकडून काहीच का बोलले जात नाही असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे। ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याविषयी चिंता नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। शेतकरी संकटात असताना मोदी सरकारला काहीच फिकीर नसल्याचं दिसून येत आहे। भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत असे शरद पवार यांनी चांदवडच्या शेतकरी मेळाव्यातून म्हटले आहे। दरम्यान पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संकटात आला आहे। आमचे सरकार असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। देशात महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे असेही पवार यांनी यावेळी म्हटलं। नाशिक हा महात्मा गांधी आणि नेहरूंचे स्वागत करणारा जिल्हा आहे। कांदा, द्राक्षाचे उत्पादन करताना घाम गळतो, पण सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांना शेती आणि शेतकऱ्यांची चिंता नाही। दिल्लीत कांदा प्रश्नावर चर्चा होणार म्हणून मी थेट चांदवडमधून दिल्लीत गेलो होतो, तेव्हा किमतीवर त्यांनी चिंता व्यक्त केली होती असे शरद पवार म्हणाले। केंद्रात काम करत असताना विरोधकांनी कांद्याच्या माळा घातल्या, तेव्हा मी सांगितलं की तुम्ही कोणत्याही माळा घाला, पण शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे। मी शेतकरी पत्नीला भेटलो, पतीने आत्महत्या केली होती, कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून बँकेने नोटीस पाठवली होती। तेव्हा मी मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याचा विचार केला। आजच्या स्थितीत प्रत्येक शेतकरी संकटात आहे। कष्टकरी शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली। देशामध्ये मोदींसाठी अमित शहा यांच्या सभेसाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणली जातात, तसे या भारत जोडो यात्रेमध्ये भाड्याने लोक आणली नाहीत। लोक स्वतःहून येतात, लोक स्वतःहून चालत आहेत, लोक स्वतःहून आपले विचार मांडतात आणि हेच आपल्या देशामध्ये परिवर्तन असल्याचे सांगत गद्दार आमदार आणि खासदारांना 50-50 कोटी रुपये भाव मिळतो, पण कांद्याला भाव मिळत नसल्याची टीका संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली आहे। राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत। संपूर्ण देशामध्ये भारत जोडो न्याय यात्रा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये पोहोचले आहेत। मी स्वतः त्यांच्याबरोबर या यात्रेत काश्मीरमध्ये चाललो आहे। हा नेता देश जोडण्यासाठी, माणसांची मनं जोडण्यासाठी या देशामध्ये चालतो आहे असे गौरवोद्गार राऊतांनी काढले। संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की मला यावेळी इंदिरा गांधी आठवत आहेत। इंदिरा गांधी जेव्हा देशामध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळेच देत होतो, इंदिरा गांधी आई है, नई रोशनी लाई है। आज तीच नवीन रोशनी घेऊन, नवा प्रकाश घेऊन या देशात महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत। आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे। राहुल गांधी हजारो किलोमीटर या देशामध्ये चालत आहेत, लोकांना भेटत आहेत, लोकांशी चर्चा करत असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हटले। निलेश लंकेने चुकीची माहिती घेऊ नये असे मला वाटते। काल माझ्या भेटीला आला होता, त्याच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची हवा घातली आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबद्दल बोलताना म्हटले आहे। ते पुढे म्हणाले की निलेश लंके असा पक्ष सोडून जाऊ शकत नाही, त्यांना राजीनामा द्यावा लागेल असे मी त्यांना सांगितले आहे असेही अजितदादांनी स्पष्ट केले। निलेश लंकेला पक्षात मी घेतलं होतं, निलेशला मनापासून आधार मी दिला होता, निलेश लंकेला मोठ्या प्रमाणात मी मदत केली। लंकेच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली आहे, पण वास्तविक तसे नाही। निलेश लंके पारनेरपुरतेच काम करू शकतो, बाकीच्या मतदारसंघात तो समजतो तेवढे सोपे नाही। मी सांगायचे काम केले असे अजित पवारांनी म्हटले आहे। निलेश लंके लिखित मी अनुभवलेला कोविड पुस्तक प्रकाशन सोहळा आज झाला। या सोहळ्यासाठी जाताना लंके म्हणाले की पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कोणीही मोठी व्यक्ती येऊ शकते, राजकारणात कधी काय होईल हे सांगू शकत नाही असे सूचक विधान निलेश लंके यांनी केलं आहे। मी आतापर्यंत तुमचे ऐकत आलो आहे, आता तुम्हाला माझा ऐकावं लागेल। माझा शब्द मोडू नये असे मला वाटते, पण तो तुमचा अधिकार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला म्हटलं आहे। तर लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते असेही त्यांनी म्हटले। अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, आज किंवा उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। आचारसंहितेच्या काळात काही नियम पाळावे लागतात। आपल्याला माहिती आहे की आधी लोकसभा निवडणूक असेल, मग विधानसभा असेल। बारामती कशी बदलत गेली, विकास कसा होत गेला हे आपल्याला माहीत आहे। अजित पवार पुढे म्हणाले की बारामती कशी बदलत गेली, विकास कसा होत गेला हे आपल्याला माहीत आहे। MIDCला जागा कमी पडायला लागली आहे। मी सातत्याने कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय साधत गेलो आहे। आपण मला साथ दिलीत, वडीलधारी मंडळींनी साथ दिल्याने काम करण्यास हुरूप येतो।
कंपनीला फायदा होत असेल, कंपनीने देखील कामगारांना साथ दिली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करण्याचे आवाहन दिले आहे. सीएएच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. तुम्ही केवळ हा कायदा तुम्हाला हवा की नको हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, असे ते म्हणालेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीद्वारे त्यांनी नुकतेच लागू करण्यात आलेल्या सीएए कायद्याचा हेतू स्पष्ट करत राजकीय पक्षांना या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले. सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. 6व्या सूचीत जी क्षेत्र आहेत तिथे हा कायदा लागू होणार नाही. या क्षेत्रातून एखाद्या व्यक्तीने अर्ज केला तर तो मान्य केला जाणार नाही. सीएए हा भारताचे नागरिकत्व देणारा कायदा आहे. याद्वारे कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. केरळ, पश्चिम बंगाल व तामिळनाडू या राज्यांना हा कायदा नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही, कारण हा अधिकार संसदेचा आहे. हा विषय केंद्राचा असून त्यात राज्य कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही, असे अमित शहा यावेळी म्हणाले. यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी केंद्राने हा कायदा आपले अपयश झाकण्यासाठी आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सर्वप्रथम हा कायदा त्यांना हवा की नको हे स्पष्ट करावे. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेपुढे हिंदू, बौद्ध, जैन व ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा हा कायदा हवा की नको हे सांगावे. माझे त्यांना आव्हान आहे, असे शहा यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. जोपर्यंत सगळेसोयरे अध्यादेश जारी केला जात नाही तोवर मी तुम्हाला सोडणार नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी हिंमत लागते. माझ्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे. कुणबी आरक्षण आणि सगळेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही 4 वेळा समाजाला फसवलं. मागच्या 6 महिन्यांपासून आम्ही आपल्याकडे विनवण्या करत आहोत आणि तुम्ही आमच्या ऐकत नाहीत म्हटल्यावर आम्ही थोडं बोलणारच. मग आपल्याला राग नाही आला पाहिजे. मला राजकारणाचं देणं घेणं नसून फक्त आरक्षण हवं आहे. फडणवीस साहेब, तुमच्यासोबत आमचे शत्रुत्व नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. मनोज जरांगे म्हणाले की राजकीय पुढाऱ्यांनी मराठा बांधवांच्या दारात येऊ नये, अन्यथा तुम्हाला रोषाचा सामना करावा लागेल. तर कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅजेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे ही आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. शांतिगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता या राजकारणाला नवीन वळण प्राप्त झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार असतील असे जाहीर केले. त्यामुळे नाराज झालेले शांतिगिरी महाराज थेट महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात शांतिगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीने उद्धव ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाचे शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. याआधी देखील शांतिगिरी महाराज यांनी तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता मात्र शांतिगिरी महाराज यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात स्वतः शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत महायुतीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराज यांच्याकडे पाहिलं जात होतं. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरू नका असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये असा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही असे हमीपत्र दाखल करण्यात न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी घड्याळ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही असेही न्यायालयाने तोंडी सुचवलं आहे. तुमच्या पक्षाला आता निवडणूक आयोगाकडून वेगळी ओळख मिळाली असताना तुम्ही एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो का वापरता असा सवालही कोर्टानं अजित पवार गटाला विचारला आहे.